मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जुलैच्या हप्त्यांची तारीख जाहीर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। याचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सक्षमीकरण करणे आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते। या योजनेचा लाभ फक्त खालील अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळतो। वय 21 ते 65 वर्षादरम्यान असले पाहिजे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी। कुटुंबातील कोणीही आयकर भरत नसावा। महाराष्ट्र राज्यात वास्तव्य असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो। एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो। ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ मिळतो त्यांना या योजनेत समाविष्ट केले जात नाही। कुटुंबाकडे जर 4 चाकी वाहन असल्यास योजनेचा लाभ नाकारला जाऊ शकतो। माजी किंवा विद्यमान आमदार खासदारांच्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही। या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून ते जून 2025 पर्यंतचे एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। जुलै ते डिसेंबर 2024 आणि जानेवारी ते जून 2025 या महिन्यांचे होते। जुलै 2025 चा हप्ता कधी मिळेल? 13वा हप्ता म्हणजेच जुलै 2025 चा हप्ता अजून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही। मात्र मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता जुलै महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची देखील शक्यता यावेळी वर्तवली जात आहे। या संदर्भात सरकारकडून अजून अधिकृत घोषणा न झाल्याने महिलांमध्ये देखील तितकीच उत्सुकता आहे। आता जाणून घेऊया काही महत्त्वाचे अपडेट। अलीकडील काही महिन्यात योजनेमधून लाखो महिलांना वगळण्यात आले आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे पात्रतेच्या निकषांची पूर्तता न होणे। त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या माहितीची आणि दस्तऐवजांची वेळोवेळी पडताळणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।